नमस्कार. आज आपण महाराष्ट्रामधील मराठवाड्यात स्थित असलेल्या धाराशिव जिल्ह्यामधील परंडा तालुक्यामधील भुईकोट परंडा किल्ला हे पाहणार आहोत. मुख्य प्रवेशद्वारामध्ये आपण जेव्हा आतमध्ये जातो आपल्याला समोर दिंडी दरवाजा दिसतो आणि त्यानंतर आपल्याला किल्ल्यामधील दुसरा दरवाजा लागतो. किल्ल्यामधील दुसरा दरवाजा ही खूप मोठा व बुलंद आहे. त्याची पाहणी करताना आपल्याला इतिहासाची वेगळीच साक्ष मिळते. त्याच पद्धतीनं आपण जेव्हा पुढं जातो आपल्याला रणमंडळ दिसते. या रणमंडळामध्ये आपल्याला सैनिकांच्या देवड्या दिसतात. तसेच या बुरुजांवरती असलेल्या छोट्या तोफाही आढळतात. ह्या उंच बुरुजामुळे आपल्याला इतिहासाची सखोल माहितीही मिळते आणि या इतिहासामधील बुरुजावरती कोरीव काम हे पाहण्यास मिळतात. या किल्ल्याची पाहणी करताना आपल्याला खूप असे मन इतिहासामध्ये गेल्यासारखे वाटते. कारण इतिहासाची साक्ष देणारा हा परंड्यामधील भुईकोट किल्ला अतिशय सुंदर असून जर दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला वरून गरम तेल या गरम पाणी टाकून शत्रूला मारण्यासाठी साखळदंड उचलत नाही, इतकं जड हे म्हणजे किती मजबूती होती. आज जवळपास 50 किलोचा साखळदंड असेल या आणि त्या साखळ्या. पुढे गेल्यानंतर आपल्याला लंबुके आकाराच्या तोफाही पाहण्यास मिळतात. या तोफा विशिष्ट आकाराने बनवलेल्या आहेत. त्याच पद्धतीने आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला किल्ल्यामधील चौथा प्रवेशद्वार समोर दिसतो. चौथा प्रवेशद्वार अतिशय भक्कम व मोठा आहे. 2 बुरुजांच्या मध्यभागी स्थित असलेला हा प्रवेशद्वार खूपच मोठा असून या प्रवेशद्वाराच्या समोरच्या बाजूला एक विहीरसुद्धा आहे. त्या विहिरीमधून पूर्वी सैनिकांना पाणी पिण्यासाठी उपयोग केला जात असे. आतमधल्या बाजूला आपण जेव्हा प्रवेश करतो आपल्याला समोरच्या बाजूला आतमध्ये उजव्या हाताला गेल्यानंतर सैनिकांच्या पुन्हा एकदा त्याच पद्धतीने 24 तास ह्या दिवड्यांमध्ये पहारा असल्याचे आपल्याला साक्ष आढळते. समोरच्या बाजूला मोठी अशी एक कमान आहे. या कमानीपासून आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला हत्तीचा अंबरखाना हे पाहण्यास मिळतो. अंबरखाना हे अतिशय मोठा आहे. भुयारी सुरंगाचा मार्ग म्हणजेच आपल्याला भुईकोट किल्ल्याची साक्ष देतो. त्याच पद्धतीने आपण भुयारी किल्ल्यामधील साक्ष हे पाहिल्यानंतर डाव्या बाजूला आपण जेव्हा प्रवेश करतो आपल्याला मोठे असे किल्ल्याचे तटबंदी बुरुज हे आढळतात. त्यानंतर आपण त्या बुरुजाकडे जातो. तसेच उजव्या बाजूला एक मस्जिद आहे. त्यानंतर आपण फायनली शेवटच्या बुरुजावरती जातो. आपल्याला समोरच एक मोठी अशी तोफ दिसते. या तोफेचं नाव म्हणजे मुलुक मैदानी तोफ. या तोफेवरून गोळा जर दागला असेल तर जवळजवळ 20 ते 25 किलोमीटर लांब इतका जात असे. या तोफेची कोरीव काम नक्षी तसेच ही पंचधातूची तोफ असल्यामुळे या तोफेला भर उन्हामध्ये सुद्धा गार अशी पाहण्यास मिळते. ह्या तोफेचं महत्त्व वेगळंच आहे. त्या बुरुजावरून आपण जेव्हा सर्व किल्ला पाहणी करत असतो त्यावेळेस आपल्याला किल्ल्याची अवाढव्यता इतिहास आढळतो. लांबच्या बाजूला पाहिल्यानंतर आपल्याला अजून एक विशिष्ट लोखंडी अशी तोफ दिसून येते. आपण जेव्हा सर्व किल्ला पाहत असतो त्यावेळेस आपल्याला किल्ल्याची साक्ष पाहण्यास मिळते. शेवटच्या बुरुजावरून जेव्हा आपण खालच्या बाजूला पाहतो तर खूप लहान असे आम्ही स्वतः दिसत होतो. आम्ही वरती बाजूला आमच्या कॅमेरामॅनला हात केल्यानंतर आम्हाला विशिष्ट हे चित्र मिळाले. तसेच आपल्याला वरच्या बाजूनं आपण जेव्हा सर्व किल्ल्याची पाहणी करत असतो त्यावेळेस आपल्याला मस्जिदीवरती आपण पाहणी करतो तेव्हा विशिष्ट आकाराचे काही संकेत आढळतात. या मस्जिदीवरती कोरीव काम आपल्याला जवळ गेल्यानंतर पाहण्यास मिळते. मस्जिदीवरती हिंदू धर्माची साक्ष देणारे काही इतिहास आढळतात. त्यानंतर आपल्याला डक्सकालीन छोटीशी अशी तोफ हे आढळते. ह्या तोफसुद्धा पंचधातूपासून निर्मित केली असावी. या तोफेच्या बाजूला ही वात लावण्याची जागा आहे. तसेच पुढच्या तोफेमध्ये आपल्याला गोळेसुद्धा आढळतात. हे तोफ गोळे निश्चितच त्या काळामध्ये अडकून राहिलेले असावे. या तोफेची सुद्धा लांबी जवळजवळ 25 ते 20 फूट इतकी आहे. या तोफेला बांगडे तोफ असे म्हणतात. या तोफेला किल्ल्यावरतीच तयार केले असे आपल्याला आढळून येते. कारण या किल्ल्यावरती हे सर्वात मोठी तोफ आहे. या तोफेवरती हे आपल्याला समोर बत्ती लावण्याचे ठिकाण दिसून येते. याच ठिकाणाहून तोफ गोळा दागला जात असे. या तोफेची विशिष्ट लांबी व
बनावट पाहून आपल्याला मन थक्क होते. त्यानंतर आम्ही पुढच्या बाजूला दुसऱ्या तोफेजवळ जातो. या तोफेवरती विशिष्ट आकाराची निशाणी आहे, कारण हे डच काळामधील निर्मित अशी तोफ आहे. या तोफेवरती आपल्याला लिखाणकाम मिळते. त्यावरती काही इंग्लिश वर्ड आहेत. तसेच पाण्याचे देवता असेही चित्रे आपल्याला पाहण्यास मिळतात. त्यानंतर आपल्याला एक गुफा पाहण्यास मिळते. हे खंदक आपल्याला विशिष्ट असे रूप दाखवतात. पुढच्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला एक अजून मोठी अशी लोखंडी तोफ पाहण्यास मिळते. या तोफेवरती सुद्धा आपल्याला हत्तीहून घेऊन जाण्याचे कड्या अशा दिसतात. त्यानंतर या तोफेमध्ये तोफगोळा आढळून येत नाही, पण या तोफेच्या बाजूला 360 डिग्री अंश सेल्सिअस फिरवण्याचे चित्र पाहण्यास मिळते. त्या काळामध्ये हे तोफ गोल अशी फिरत असे याचे साक्ष आपल्याला पाहण्यास मिळतात. हे तोफेची लांबीसुद्धा 25 फूट इतकी आहे. तोफेची विशेषता खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर आम्ही पुढे जातो तेव्हा आपल्याला एक भुयारी गुप्त मार्ग असा पाहण्यास मिळतो. ह्या उत्सुकतेने आपल्याला पुढे जाऊन आम्ही पाहणी करतो. त्यावेळेस आपल्याला गुप्त भुयारी मार्ग आहे की नाही याचे काही अवशेष आढळतात. त्यानंतर आम्ही भीत पुढे जातो आणि आम्ही आतमध्ये गुफेमध्ये प्रवेश करतो. प्रवेश केल्यानंतर आम्ही बॅटरीच्या साहाय्याने गुफेमधील पडताळणी करण्याची पाहणी करतो. त्यामुळे आम्हाला पुढील दरवाजा बंद असे दिसून येते. त्यानंतर भीतीपोटी आम्ही परत पुन्हा वापस आपल्या ठिकाणाकडे निघतो. पुढच्या बाजूला गेल्यानंतर आम्हाला शाही विहीर हे पाहण्यास मिळते. शाही विहीर हे खूप खोल असून आतसुद्धा त्यात पाणी आहे. त्यानंतर आम्ही शेवटी किल्ल्यावरती प्रसिद्ध असलेल्या मगर तोफेजवळ जाऊन पोहोचतो. मगर तोफेवरती शेवटी आम्ही पोहोचल्यानंतर आमच्या मनाला एक आनंदित करणारे चित्र समोर दिसते, कारण हे तोफ विशिष्ट अशी डिझाईनमध्ये तयार केलेली आहे. हे तोफसुद्धा पंचधातूपासून निर्मित असल्यामुळे तोफ हे गार पाहण्यास मिळते. तोफेवरती विशिष्ट असे 2 हँडल होते, पण काही लोकांनी ते कापून घेऊन गेलेले चित्र आपल्याला पाहण्यास मिळते. या तोफेवरची विशिष्ट अशी डिझाईन आपल्याला नजरेस पडते. या तोफेवरचं आकर्षण मनाला थक्क करणारं होतं. या तोफेची पाहणी करताना आम्हाला इतिहासाची साक्ष देणारे पुरावेही मिळतात, कारण अशा विशिष्ट तोफा फक्त भारत देशामधील महाराष्ट्राच्या मातीमध्येच आहेत. कारण महाराष्ट्रामधील या विशिष्ट अशा तोफ त्यावरती विशिष्ट अशा संस्कृतीचे साक्ष देणारे आढळते. तोफ पाहिल्यानंतर आम्ही पुढील प्रवास सुरुवात करतो. त्यानंतर आम्हाला हे आपण पाहू शकता परंडा किल्ल्यावरील यादवकालीन मूर्त्या आहेत. हे गणपतीची मूर्ती आहे, हे महादेवाचं आहे. या बाजूला विष्णूची मूर्ती आहे मित्रांनो. हे जैन धर्मियांची मूर्ती आहे. हे प्राचीन कला आहेत. आणि या बाजूला एक आक्रमण काळामध्ये भंग झालेली अशी मूर्ती आहे. त्यानंतर आम्हाला परंडा किल्ल्यावरती अष्टकोनी विहीर हे नजरेस पडते. विहीर हे खूप सुंदर असून विहिरीचं महत्त्व आम्ही जाणून घेण्यासाठी अष्टकोनी विहिरीमध्ये प्रवेश करतो. मित्रांनो, आत्ता आपण परंडा किल्ल्यावरील अष्टकोनी विहीर पाहण्यासाठी जात आहोत. चला अजून बघू शकता तुम्ही की चांगल्या सुस्थितीत अजून पण पाणी आहे. तर चला आपण पुढील प्रवास करूया. पूर्ण विहीर दाखवूया आपण. या विहिरीला अष्टकोनी म्हणतात, कारण आपण पाहू शकता त्याला 8 बाजून कोपरे येतं, म्हणजे कोण येतं अष्टकोनी, त्यामुळे नाव आहे या विहिरीचं. एवढ्या पूर्ण असेल तेवढे. आणि या विहिरीला खाली जाण्यासाठी सुद्धा मार्ग आहे. या बाजूला लंबूत्या पायऱ्या येतात. या अष्टकोनी विहीरच्या खालच्या बाजूला खलबतखाना सुद्धा असू शकतो, कारण हे जे उतरण्याच्या पायऱ्याचा भाग आहे हे खलबत खाण्यासाठी अशा गुप्त खोल्या तयार केल्या जात होत्या पूर्वी. तर असंच आपण पुढे जात आहोत. तुम्ही पाहू शकता डिझाईन अजून जुन्यामध्ये बनवलेली आहे आणि खूप असं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. जाड माणूस रस्त्यामधून जाऊ शकत नाही. चला आपण पाहूया पुढं. बघा मित्रांनो, आपण या पद्धतीनं असा आलो. आल्याच्या नंतर आपण सर्व पुढे गेलो. या बाजूला आपल्याला रस्ता दिसला नाही. हे
चोर मार्ग आहे. म्हणजे आता आपण पाठीमागं जे सांगितलं खलबतखाना खाली असू शकतो, त्या हिशोबानं या वरच्या बाजूला खाली यायचे रस्ता याच पद्धतीने ह्या साईडला जायचं. पुन्हा या बाजूला गेल्याच्या नंतर आपण खाली बघितलंय ते पायऱ्यात खलबतखान्यात. त्याच पद्धतीने त्याच्या खाली सुद्धा अजून एक तळघर असू शकतो, कारण आता पाणी असल्यामुळे आपण दाखवू शकत नाही. आपल्याला सांगत आहेत आपल्यासोबत जे आहे इरफान भाई की खालच्या बाजूला तळघर आहे. म्हणजे खालच्या बाजूला आपण जे पूर्वी सांगितलं खलबतखाना आहे, खूप उंच बरं का. आणि पायऱ्या विशेष आहे, या पायऱ्यावर या अशा पद्धतीने चालवलं होतं. आता हे पायरीचे अंतर खूप मोठं आहे, या क्रॉसिंग मध्ये पायऱ्या चालवलं होत्या, सरळ आपल्याला चालता येत नाही. वरे राणी महल आहे. इथं मला येता आलं नाही, त्यामुळे मला एकदा ढकललं, तर दुसऱ्यांना पण असं ढकलावं लागेल. तर चला पाहूया आपण. कसं आहे, वरी चढताना पूर्ण स्ट्रेट पायऱ्या असल्यामुळे आपल्याला एक बघलं असं चढावं लागतं. नाही कॅमेरामॅनला हात द्या ना. हा, एक मिनिट. एक काम करा, कॅमेरा घ्या तुम्हीच, आता तुमचं शूट तुम्हीच करा. असं यावं लागतं. चालू केलं वरी जा एकदम. जायला काय जोक झाला पुन्हा. चला या ऍक्शन. बघ इकडे वरी. इथं येणं म्हणजे वर बघा. चला असे जबरदस्त किल्ल्यावरती असं पायऱ्यांचा सहारा घेऊन वरी चढावं लागतंय. तुम्ही लोक रोज असं ये जा कसं करीत असतील. ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जरी या किल्ल्यावर झाल्यानंतर इथं पर्यटन स्थळ मोठं झालं असतं. तसेच या ठिकाणी किल्ल्याला भेट देण्यासाठी लाखोपेक्षा जास्त हे इतिहासप्रेमी आले असते. कारण आज महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारताच्या बाहेर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज म्हणले तर एक मनातून माणसाच्या एक वेगळं फील निर्माण होतं. अंगावर शहारे येतात, काटे येतात. कारण आपण जेव्हा नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराज की जय, आता आपल्याला सुद्धा अंगावर शहारे आले असतील. कारण आपल्या राजाचं नाव इतकं मोठं आहे, कारण राजानं जे कर्तृत्व केलेले ते अजन्म, जोपर्यंत सूर्य राहील चंद्र राहील तोपर्यंत या कर्तृत्व आहे राजाचं. हे सर्व पाहत असताना आपल्याला एक अभिमान वाटतो की माझा जन्म महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाला. त्याबद्दल आपल्याला काय वाटतं सर? नाही, तुम्ही जे म्हणलात की शिवाजी छत्रपती महाराज इथं जन्मले असते, पण काही आपल्या प्रेक्षकांना पर्यटकांना माहीत नाही की शिवाजी महाराजांचा जन्म इथं का झाला असता. कारण त्याच्या मागे इथं किल्ल्यावरती कोण होते? इथं शहाजी महाराज 1629 हे म्हणायचं रोजी की शहाजी महाराजांचं इथं वास्तव्य होतं. त्यामुळं राजमाता जिजाऊ यांना इथं सुरक्षेच्या दृष्टीनं इथून शिवनेरीवरती हलवण्यात आलं आणि त्यामुळं शिवाजी महाराजाचा जन्म इथं होऊ शकला नाही. जर तो जन्म इथं झाला असता तर नक्कीच आमच्या भागाचं बी उज्ज्वल भविष्य राहिलं असतं. जसं की शिवनेरीमध्ये जे उज्ज्वल भविष्य आहे तसंच इथंचं पर्यटन बी तसंच झालं असतं आणि या पर्यटनाला नवीन दिशा भेटली असती, इथल्या लोकांना रोजगार भेटले असते आणि इथं जगातून लोक आले असते. सह्याद्रीचा छावा आपल्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये जन्मला असता. पर जन्म नसेल झाला तरी आज आपल्याला अभिमान आहे की आपण ज्या महाराष्ट्राचे या भूमीचे पुत्र आहोत. कारण आपला राजा खूप मोठा होता. किती सुंदर अशी तोप आहे. तोप गोळे, ओरिजिनल तोप गोळे, छोट्या तोप, मोठी तोप, मोठ्या तोफेचे वरच्या तोफे जी वरी सुरुवातीला तोप पहिली आहे त्याचे गोळे ते दगडासारखे दिसते. हो. ज्या रण मैदानापासून पुढे येतो त्यानंतर या बाजूला महादेव मंदिर असे आहे. मध्ये घुसल्याबरोबर डाव्या हाताला चौथ्या दरवाजाच्या अगोदर डाव्या हाताला जे रस्ता जातो हे. चला ठीक आहे मित्रांनो, आपण महादेव मंदिराकडे चाललो आहोत. तिथे जाऊन पाहूया मंदिराची आपली सध्याची स्थिती कशी आहे ते, आणि आल्या सर दर्शन पण घेऊया. मला खूप चांगलं वाटलं की या
किल्ल्यामध्ये मंदिराचं वास्तव्य आहे आणि काही जुन्या मूर्त्या पण दिसल्या आम्हाला मंदिरामध्ये ज्या हिंदू देवताच्या. आणि इथं पाहू शकता. चला मित्रांनो, फायनली आला आपलं शिवशंकरांचं मंदिर. आलो तर आपण. हर हर महादेव, हर हर महादेव. आपण पहिल्या किल्ल्या इथे असलेल्या महादेव मंदिरावरती आलो आहोत. या मित्रांनो, चला. शिवशंकर भोले या. आता मंदिराचं दरवाजाला कुलूप आहे, पण आपण बाहेरून मंदिराचे दर्शन घेऊया. आतमध्ये महादेवाची पिंड या किल्ल्यामध्ये आहे. हे भोले शंकर भंडारी जुने वास्तव्य प्रभू शिवशंकराचे आहे. हे यावरून सिद्ध होतंय की इथं खूप काळ हिंदू राजवटीचं राज्य होतंच. इथे एक विष्णूचं मंदिर आहे. विष्णू मूर्त्या सापडलेल्या आहेत. निश्चितच. प्लस आणि परिंडा किल्ल्याचे हे जुने जे नाव आहेत, परिंदा हे जे प्रकारचे नाव आहेत, ह्या नावावरून आपल्याला वाटतंय की 100% जवळपास हे हिंदू शासकांचा किल्ला होता. होता नाही, होताच आहेच आणि होताच. फक्त एकच काळ इथं मुस्लिम शासक राहिलेला आहे. बाकी सगळं हिंदू शासकामध्ये होतं. नमस्कार, मी यमेन लाईव्ह वार्ता चॅनल यूट्यूबला आहे आपलं. आपण किल्ले पर्यटन हे नवीन मोहीम सुरू केलेली आहे. आपण पूर्वी धारूरचा किल्ला पाहिला होता. आता आपण परिंडा येथील किल्ला पाहण्यास आलो आहोत. आपल्यासोबत आहेत भांगे सर, प्रदीप भांगे सर, अतुल राजहंस. भांगे सरांचा लोकशाही कट्टा हे यूट्यूबला चॅनल आहे आणि अतुलचं MS चौरेचाळीस ब्लॉगर हे चॅनल आहे. इथूनच जवळ बार्शी किती 25 किलोमीटर 25 किलोमीटर 25 किलोमीटर आम्ही आता जाणार आहे तिथं. कारण की तिथं भगवंताचं मंदिर भगवंताचं. भारतामधील कुठेही नसलेलं दुसरं मंदिर, फक्त एकमेव मंदिर आहे बार्शी या ठिकाणी. त्या मंदिराचे महात्म्य म्हणजे असं आहे की पंढरपूरची आषाढी एकादश झाल्यानंतर द्वादशीला त्या ठिकाणी येऊनच वारकरी आपला एकादशीचा उपवास सोडतात. त्यामुळं त्या मंदिराला वेगळं महत्व आहे. आणि आपण जाणार आहोत तिथलंही वास्तुस्थिती जाणून घेण्यासाठी. इथं आहे इतिहास, ते जाणून घेण्यासाठी जातो. चला तर जातो आपण बार्शीला. बार्शीला. ओके. धन्यवाद.